नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रेक्षको, आपलं आरोग्य हे केवळ आजार नसणं नाही, तर शरीराची योग्य वाढ होणे, ऊर्जा असणे आणि मनाची तंदुरुस्ती या सगळ्यांचा विशेष संगम आहे. आपल्या लहान मुलांची वाढ आपल्या देशासाठी आणि आपल्या घराच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण काही वेळा नकळत काही छोटे शत्रू या वाढेला आडवे येतात. मुलं खेळतात, पळतात, मातीमध्ये हात घालतात. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं नैसर्गिकरित्या वाढ थांबून जाते. प्रेक्षको, काही लहानशी अशी कृमी असतात ज्याच्यामुळे आपल्या लहान मुलांची वाढ खरं तर थांबते. मग या सगळ्यांमध्ये लपलेला आणि सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे आतड्यातील कृमी. आतड्यातील कृमींमुळे आपल्या वाढ तर थांबतेच, पण ही परजीवी जंतू आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतात. प्रेक्षको, हे जे कृमींचं प्रकरण आहे हे साधं जरी असलं तरी खूप गंभीर आहे. कारण कृमीमुळे ॲनिमिया होणं, पोटाचे विविध आजार होणे, वाढ थांबणे, वजन कमी होणं या व इतर समस्या उद्भवतात. मग राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा आरोग्य विभागाकडून एक मोहीम राबवली जाते, ज्यामध्ये अंगणवाडी, शाळा किंवा इतर आरोग्य विभागाच्या ठिकाणी विविध कृमीनाशक औषधे वाटप केली जातात. या कृमीनाशक औषधांमुळे आपल्याला कृमीनाशनासाठी मदत मिळतेच, पण यामुळेच विविध कारणामुळे जे कृमी उद्भवतात त्याच्यासाठीही हे प्रभावी ठरतात. तर आजचा आपला चर्चेचा विषय याच पार्श्वभूमीवर आहे. आजचा आपला चर्चेचा विषय बघूया. पहिल्यांदा राष्ट्रीय जंतनाशक दिवस, जे की 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट रोजी सरसर साजरा केला जातो. राष्ट्रीय जंतनाशक दिवस. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुजाता रासुरे शर्मा मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्ते. मॅडमचा थोडक्यात परिचय या प्रकारे आहे. मॅडम प्राध्यापिका, बालरोग विभाग, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कार्यरत आहेत. मॅडमचा अनुभव 22 वर्षांचा आहे. मॅडमनी बाल कर्करोग विभागामध्ये देखील काम केले आहे. मॅडमचा अनुभव या क्षेत्रात खूप दांडगा आहे. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, राष्ट्रीय कृमीनाशन दिवस म्हणजे जंतनाशन दिवस हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? नमस्कार. आज आपण राष्ट्रीय जंतनाशक म्हणजे कृमीनाशक दिवस असा साजरा केला जातो. आणि ह्याची महत्त्वाचा दिवस म्हणजे मातीतून उद्भवणारे, प्रसारित होणारे जे कृमी किंवा जंत आहेत, ह्याचापासून शारीरिक हानी होणे किंवा ही आरोग्य समस्या ही खूप मोठी आणि खूप वर्षापासून चालत आलेली समस्या आहे. इतके दिवस खूप चांगले औषधं अवलंबून आपल्याकडे नव्हते, म्हणून कदाचित हा एवढा कंट्रोलमध्ये आला नाही. पण 2009 सालापासून जेव्हा चांगली औषधं ह्या आजारावर निर्माण झाली, तेव्हापासून ह्या कृमीवर आपल्याला मात करण्यासाठी खूप मदत झालेली आहे. आणि 2009 साली जेव्हा ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम चालत होता, तेव्हा गव्हर्नमेंटला किंवा नॅशनल सर्वेमध्ये असं लक्षात आलं की हे जंत आपल्या मुलांमध्ये 240 दशलक्ष मुलांमध्ये हे आहेत आणि त्याचा फार मोठा वाईट परिणाम होत आहे. तर कसा परिणाम वाईट होतोय, तर जवळजवळ 50 ते 55% मुलांना ॲनिमिया होतो, 55 ते 60% मुलांना उंची खटते आणि 20 ते 25% मुलांची वजनं कमी होतात. तर हा इतका मोठा परिणाम आपण त्याच्यावर मात करू शकतो असं राष्ट्रीय पातळीवर जेव्हा सर्वेमध्ये लक्षात आलं, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण राष्ट्रीय पातळीवर जंतनाशक दिवस म्हणून 6 महिन्यातून एकदा असे 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट हा दिवस जंतनाशकासाठी राबवणं खूप आवश्यक आहे. नक्कीच. म्हणजे कृमीमुळे आपल्याला ॲनिमिया
किंवा पोटाचे विविध आजारही होऊ शकतात, उंची वाढत नाही असं तुम्ही आपल्याला सांगितलं. मॅडम, माझा दुसरा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की लहान मुलांमध्ये कृमी होण्यामागचे प्रमुख कारणे कुठली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांसाठी. तर आता एवढं तरी आपल्याला माहिती आहे की मातीतून उद्भवणारे जंत आहेत, याचा अर्थ मातीमध्ये त्याचे पॅरासाइट्स किंवा ओवा जे म्हणतात ना, जेव्हा अंडी असतात ना, ते त्या मातीमध्ये सतत म्हणजे जिवंत असतात किंवा ते कधीही नंतर वापस त्याचं हे होऊ शकतं. तर मुलं जेव्हा मातीमध्ये खेळतात, उघड्या पायाने खेळतात, तेव्हा हे जंताची अंडी त्यांच्या हाताला लागतात. जास्त करून खेडोपाडी मुलं असतात, हे उघड्यावरती शौच करतात आणि ती नंतर त्याचं पाण्याबरोबर त्याचं हे येतं, हेच पाणी झाडांना पिकांना जातं. तर झाडांना पिकांना गेलेल्या फळांना फुलांना हेच जंत हे किंवा हे जंताचे जे उवा म्हणतात चिटकतात. आपण जर का ते धुतले नाही आहेत आणि तसेच खाल्ले तर ते आपल्या पोटामध्ये जाऊन त्यांना त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि अशा पद्धतीने कृमी आपल्या शरीरामध्ये जंत आपले कृमी त्याची अंडी जमिनीतून आपल्या तोंडामध्ये आणि मुलांच्या पोटामध्ये जाते. मुलांना आता जर का तुम्ही व्यवस्थित स्वच्छता बाळगायला नाही शिकवलं तर ते एकमेकांना हात लावतात, वस्तूंना हात लावतात, तीच वस्तू दुसरा मुलगा शाळेमध्ये घेतो. तर अशा प्रकारे ही सायकल चालू राहते आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणं वरचेवर कठीण जातं जर का आपण स्वच्छता नाही बाळगली. म्हणजे खरं तर स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. मॅडम, आपल्याला फोन येतोय. मंगल आपटे बोलतायत पुण्यावरून. मंगलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की मुलांनी माती खाल्ली की जंत होतात, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मुलांनी माती खाऊ नये म्हणून किंवा पूर्वीच्या काही गोळ्या देत होते. तर त्या जंत हे कशामुळे होतात आणि जंत आल्यानंतर औषध देतात ते किती दिवस घ्यावं आणि गोड खाल्लं की जंत होतात का, हेही मला विचारायचं होतं. धन्यवाद. तुमचा प्रश्न फारच एकदम सर्व लोकांचा प्रश्न आहे की माती खाल्ली की जंत का होतात. मी आता तेच तर सांगितले की मातीमध्ये जे ओवा किंवा सिस्ट म्हणजे जंतांची अंडी आहेत आणि ती अंडी आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर त्या अंडीला बरोबर खत मिळतं, जसं पाणी मिळतं. आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते घेतात, विटॅमिन्स आपल्या शरीरातले घेतात, लोह घेतात, प्रोटीन घेतात आणि त्या अंडीचे हळूहळू त्याचं रूपांतर एका जंतामध्ये होतं. ही जंत पोटामध्ये भरपूर असल्याने त्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे त्याचाच परिणामार्थ आपल्याला काय होतं, पोट दुखतं, जुलाब होतात, रक्त कमी होतं, तुमची शारीरिक वाढ होत नाही कारण तुम्ही जे खाल्लेलं आहे ते जंत खाणार आहेत. आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही जंताचं निवारण नाही केलं तर तुम्हाला ते जंत त्रास देतात. तर म्हणून माती खाल्ल्याने जंत होतात हा त्याचा एक भाग आहे आणि गोड खाल्ल्याने जंत होतात अशातला भाग नाही आहे. जेव्हा तुम्हाला जंत होतं तेव्हा गोड खायची इच्छा होते कारण जंतांना गोड मिळतं, काहीतरी प्रोटीन आणि त्यांना जेव्हा कार्बोहायड्रेट्स किंवा गोड काही पदार्थ वाढासाठी पाहिजे असेल तर एक टेस्ट बदलते आणि गोड जास्त खायची इच्छा होते, हा एक परिणाम आहे. किंवा जंत गोड खाल्ल्याने होत नाही, जंतांना गोड खायची जंत पोटात असल्यावर खायची इच्छा तयार होते, तर असं आहे ते परिणाम. नक्कीच. धन्यवाद मंगलजी, तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की जंताची किंवा कृमीची सामान्य लक्षणे कुठली असतात ज्यामुळे आपल्याला म्हणजे पालकांनी त्या लक्षणांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, अशी लक्षणे कुठली? आता मुलांना समजा जंत झालेली असेल तर सर्वसाधारण आता मी जसं म्हणलं की ते पोटामध्येच गेलेलं, तर पोटदुखी होणे, वारंवार पोट दुखणे, वर्गामध्ये म्हणजे अधूनमधून तो सारखं म्हणजे कंटिन्युअस पोट दुखत नाही, दुखतो, कमी होतं, थांबतं, कमी होतं, जुलाब होतात. तर 3-4 वेळेस जुलाब होतात. संडासाच्या जागी बरेच मुलं म्हणतात गुळगुळ होते किंवा खाज येते, हे खूप कॉमन परिणाम आहे. मग काही मुलांना काय म्हणतं, त्या संडासामध्ये ते रक्त जातं किंवा थोडंसं म्हणजे ब्लड स्टेन, म्युकस स्टेन किंवा असं आव पडते आणि रक्त पडतं संडासामध्ये, असं पण होऊ शकतं. आणि जर का तुम्हाला काही त्याचं निवारण वेळेवर नाही केलं असेल तर काही जणांना त्या जंत झालेल्याच्या ह्याचं रिॲक्शन येऊ शकते, म्हणजे त्वचा लाल होते किंवा अंगावर खाज येणे, तोंडावर पांढरे डाग पडणे, हे त्याचं ते त्वचेचे सिम्पटम्स आहेत काही मुलांना जेव्हा जंत होतं तेव्हा तसं होऊ शकतं. आणि जर का काही तरी पण तुमचं कंट्रोल नसेल, काही जणांना त्याची ॲलर्जी असेल तर खोकला येणे, मध्यरात्री खोकला येणे, दम लागणे आणि तुम्ही जर ॲलर्जिक असाल तर अस्थमाचं अटॅक सिव्हिअर येणे,
हा काही परिणाम, काही कॉमन गोष्टी आहेत जे आपल्याला लक्षात पण येणार नाही, किंवा काही मुलांना तर काहीच नाही नसणार, फक्त त्याची वाढ खुंटलेली असणार, किंवा तो वर्गामध्ये व्यवस्थित लक्ष देत नाही, एवढाच परिणाम असू शकतो. तर जंत झाल्यानंतर आपल्याला एकदम खूप म्हणजे त्याचं म्हणजे सिम्पटम्स असे आहेत ना, इतर आजारामध्ये पण ते मिळू शकतात. आणि त्यामुळे कदाचित आपल्याला दुर्लक्ष होतं की आपण फक्त अस्थमाची ट्रीटमेंट घेतो, असं नाही व्हायला पाहिजे. तर जंत पण हा एक त्याचा परिणाम असू शकतो. नक्कीच आपण ॲनिमिया आणि अस्थमाची ट्रीटमेंट किंवा इतर आपण गोष्टीवर चर्चा करूच, पण आपल्याला एक फोन येतोय. विलास पाटील बोलताय धुळेवरून. विलासजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला. सुजाताताई बोलताय का? हा, बोला. हा ताई, माझा मुलगा 9वीला आहे. तो असं चांगलं जेवण नाही करत तो, आणि त्याची प्रकृती पण अशी खूप वाढत नाही. बरोबर. आणि तर तो आता जंताचे औषध दिलेले आहेत का तुम्ही त्याला? आणि मी आता मागच्या महिन्यात 2 गोळ्या दिल्या होत्या त्याला 8-8 दिवसांनी. 8 दिवसांनी. बरं. अच्छा. तर थोडासा फरक वाटला मला त्या गोळ्या दिल्याने त्याच्या. बरोबर. आणि ठीक आहे. तर बघा, चांगली गोष्ट आहे की तुम्ही जंताचं औषध दिले, पण तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने दिले असेल आणि तेच एक कारण आहे ह्या तुम्हाला म्हणजे जर तो जेवत नाहीये, त्याचे सगळे ब्लड टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आहेत, त्याला दुसरा अजून काहीच आजार नसावा, तर ते जंत आहेत असं समजून तुम्ही जंताचं औषध दिलं असेल आणि त्याचा परिणाम होत असेल तर बेस्ट आहे. तर तुम्हाला थोडा वेळ, कोणतेही औषधं खाल्ल्या म्हणजे तूप खाल्लं की रूप नाही दिसत असं म्हणतात, तशी म्हण आहे ती, की तुम्हाला लगेच त्याचा परिणाम कदाचित नाही दिसणार, पण थोड्या दिवसांनी त्याची भूक वाढेल. मग नंतर तुम्हाला कदाचित त्याला थोडंसं विटॅमिन्स आणि विटॅमिन ए वगैरे द्यावे लागणार, कारण इतके दिवस त्याच्या पोटामध्ये जंत होते, किंवा त्याचं हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याला लोह नव्हतं. आता तुम्ही जेव्हा विटॅमिन ए, लोह, विटॅमिन सी या सगळ्या पदार्थ दिला, त्याला सकस आहार दिला, तर नक्कीच त्याची भूक वाढेल असं माझं मत आहे. नक्कीच. म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट किंवा भूक कमी असण्याचे विविध कारणे असू शकतात. त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जंत, आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला छान माहिती पुरवली आणि आम्हाला जंताबद्दल पटवून दिला. आपण मॅडमसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर सुजाता मॅडमसोबत. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. कुलभूषण तारे बोलत आहेत बुलढाण्यावरून. कुलभूषणजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. मॅम, एक 6 वर्षाचं बाळ आहे माझं. त्याला बारीक बारीक जंत दिसतात. ओके, बरं, बोला. मग औषधं दिले? औषध दिलं का त्याला? हो, ते अल्बेंडाझोल म्हणून दिलं होतं. काही फरक झाला? फरक म्हणजे डॉक्टरनं मागे बोललं होतं की त्याचं एचबी पण कमी आहे म्हणून. हो, बरोबर. तर आता ते तसं त्याला खाज वगैरे येत असेल संडासाच्या जागी, तर तुम्ही अल्बेंडाझोल दिलं आहे, त्याचा डोस रिपीट करा 8 दिवसानंतर. वापस तुम्हाला ब्लड टेस्ट किंवा हे करायची गरज नाही. जर का तुम्हाला वाटतं की त्याच्याने कमी झाला नसेल, तर स्टूल फॉर ओवा आणि सिस्ट म्हणून एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल 8 दिवसानंतर की ते पूर्णपणे निघालेत की नाही. जर असेल तर तुम्हाला अजून एक डोस रिपीट करावा लागेल, आणि नंतर त्याच्यानंतर लोह वाढायचं औषधं तुम्ही सुरू करा. त्याच्या अगोदरच तुम्ही लोह घ्यायचं औषध सुरू केलं तर ते जंताला जाईल. तर थोडा हिमोग्लोबिन इतके पण लो नसेल की त्याला अगदीच रक्त वगैरे खूप कमी असेल आणि दम वगैरे लागत असेल, तर तुम्ही अल्बेंडाझोल दिलेला आहे, 8 दिवसांनी एक रिपीट करा. नंतर 8 दिवसांनी तुम्ही स्टूलचं टेस्ट करा, आणि स्टूलमध्ये ओवा आणि सिस्ट आहेत की नाही बघा. ऑकल्ट ब्लड म्हणून एक टेस्ट असते, ते पण तुम्ही त्या स्टूल किंवा संडासावरती करू शकता. आणि जर का रिपोर्ट अजून पण पूर्ण त्याचं निवारण झालं नसेल जंताचं, तर तुम्ही अल्बेंडाझोल रिपीट करू शकता, किंवा मेबेंडाझोल घेऊन 3 दिवस ती औषधं ते दुसरे औषध किंवा पहिल्या औषधाचा परिणाम नाही झाला म्हणून औषध तुम्ही बदलू शकता. नक्कीच. म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण या आजाराला मात देऊ शकतो, जंतामुळे जर ॲनिमिया किंवा रक्तवाढ होत नसेल तर. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की ही जी जंतनाशनाची मोहीम आहे ती नक्की राबवली कशी जाते, म्हणजे त्याचे स्टेप्स काय? हां, ही एक राष्ट्रीय मोहीम आहे. ज्यार्थी राष्ट्रीय पातळीवरती हा विचार केला गेला होता, तर नक्कीच त्यांच्याकडे भरपूर प्लॅनिंग असतं. तर ही मोहीम आपल्याला हेल्थ डिपार्टमेंटतर्फे
आणि एज्युकेशन डिपार्टमेंट ICDSला आणि आणि प्लॅनिंग हेल्थ अँड प्लॅनिंग डिपार्टमेंटतर्फे ही राबवली जाते. तर सुरुवात पहिल्यांदा 2015 साली पहिली त्यांनी ही राबवली 12 स्टेट्समध्ये आणि त्याचा परिणाम त्यांनी अभ्यास केला की त्याचे आउटकम काय आहेत आणि किती इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि खरंच हे राबवणं आवश्यक आहे का. आणि त्या आधारावर नंतर त्यांना हे लक्षात आलं की हे प्रोग्राम खूप आवश्यक आहे. नंतर त्यांनी एक 6 महिने ते एक महिन्या 6 महिन्यापासून ह्याची तयारी होते आणि राष्ट्रीय पातळीवरती पहिले प्लॅनिंग बनवलं जातं, कसं कोण कोण त्याचे मुख्य घटक लोक असणारे त्यामध्ये काम करणारे. तर अंगणवाडी वर्कर्स, आशा वर्कर, आपल्या शाळेची टीचर्स आणि प्रिन्सिपल आणि ICDS स्कीमची लोक, पूर्ण सरकारी आणि निम सरकारी शाळा, जे सगळे हे मिळाले काय म्हणतात ते अनुदान मिळालेले सगळे स्कूल, इवन प्रायव्हेट स्कूल्स पण त्यांनी घेतलेले आहेत. आणि ह्या सगळ्या शाळांच्या टीचर्सना हा पहिलं ट्रेनिंग दिलेलं जातं आणि नंतर औषधांचा सप्लाय आणि साठा भरपूर आहे की नाही, प्लस म्हणजे जेवढे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या मोजली जाते, प्लस 15% एक्स्ट्रा त्या लाभार्थ्यांची संख्येच्या 15% एक्स्ट्रा औषधं पहिले मिळाले आहेत की नाही. IEC मटेरियल म्हणजे जसं काय फलक असतात, बोर्ड्स असतात, हे सगळे आवश्यक आहेत की नाही ते सगळे बघून आणि ही याच्याबद्दल 1 महिन्या अगोदर जागरूकता करून पालकांना ह्याची कल्पना देऊन हे राबवलं जातं. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, पंचायतीच्या ठिकाणी तो एकाच दिवशी अल्बेंडाझोल देण्याची सुविधा केली जाते, जेणेकरून एकदाच सगळीकडे जसं आपण पल्स पोलिओचा वगैरे प्रोग्राम करतो तसाच पद्धतीने हे प्रोग्राम 1 ते 19 वर्ष, जास्त करून आपल्याला पहिलं 1 ते 5 वर्ष मुलांमध्ये जास्त लक्ष द्यायचंय, नंतर 6 ते 12 शालेय मुलं, प्री स्कूल, स्कूल चिल्ड्रन आणि नंतर महाविद्यालयीन मुलं म्हणजे 6 ते 19 वर्षापर्यंतची मुलं पण यामध्ये धरली जातात. नक्कीच. मॅडम, आपल्याला एक फोन येतोय. वनश्री माने बोलतायत साताऱ्यावरून. वनश्री, ताई तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या मुलीचं वय वर्ष 5 वर्ष आणि तिची सदैव तक्रार असते की माझं पोट दुखतंय, आई माझं पोट दुखतंय, जे की तिला रेग्युलर म्हणजे हे पण टॉयलेटला पण होत असते, त्याची काही तक्रार नाही, पण सदैव ती तक्रार करत असते की आई माझं पोट दुखतंय, अचानकच म्हणत असते. आणि तिच्यासाठी मी 6 महिन्यातून म्हणजे एकदा जंताचं पण औषध तिला देत असते. तर ही तक्रार का असावी? हा, तुम्ही 6 महिन्यातून एकदा औषध देता, ते किती वर्ष झाले किंवा आत्ताच देताय काय? नेहमीच देत असतो. अच्छा. संडासाची कधी तपासणी केली का की त्याच्यामध्ये जंत आहेत किंवा जंताचे अंडी आहेत किंवा रक्त आहे, असं काही लक्षात आलेलं आहे? नाही. मग कदाचित ते जंतामुळे नसेल. हे बघा, पोट दुखतं जंत झाल्यानंतर, पण पोटदुखीचे इतर कारण पण असतात ना. तर अजून काही कारण आहे का? अपचन आहे का किंवा संडासाला वास येतो का किंवा फेस येतो का? संडासाला वास येतो, पण हे नाही म्हणजे शेम नाही पडत. शेम नाही पडत, वास येतो किंवा हे होतं किंवा तिला शाळा आवडत नाही का, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. किंवा काही अजून काही आहे का पोटामध्ये, तर हे सगळं एकदा सोनोग्राफी पण करून बघायला पाहिजे, कुठे गाठ वगैरे काही आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी कारण जे असतात ना, बरेच मुलांना काय असतं माहितीये का, काही त्रास नसतो, फक्त जेव्हा पण त्यांना भीती वाटते किंवा शाळेत जायचं नसतं किंवा हे लक्ष ठेवा तुम्हाला कधी की ते मग ते पोट दुखतं त्यांना. आणि म्हणजे ते खरंच दुखल्यासारखं होतं, कारण त्यांच्या ते नर्व्स असतात ना, ते एकदम घाबरल्यासारखं किंवा एक्साइटमेंटमध्ये त्यांना ते दुखल्यासारखं वाटतं आणि ते दुखल्यासारखं होतंच पण ते. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल. आणि त्याच्या मुलांना तसं जर काहीच आजार नसेल तर तुम्हाला मग ते काउन्सिलिंग वगैरे करून समजावतात मुलांना आणि मग ते त्याच्यापासून तुम्हाला त्याची सुटका मिळू शकते जसं जसं. आणि तिची एक तक्रार आणखीन एक काय असते की तिला जेव्हा येते ना तेव्हा ती कधी कधी असं होतं की तिला ती कंट्रोल होत नाही किंवा ती सांगतच नाही आणि मग थोडीशी झाल्यानंतर मग तिच्या लक्षात येतं की हे झालं. म्हणजे हा प्रॉब्लेम का होतोय? हा ना, एक प्रकारचा आळसपणाच असतो मुलांचा. ते खेळण्यामध्ये इतके मग्न असतात ना की त्यांना ते जायचं नसतं आणि मग थोडीशी होईपर्यंत बंद ती इतके दाबून ठेवतात ना की थोडीशी होईपर्यंत ते थांबलेले असतात आणि जेव्हा आता थोडीशी झाली आणि जाणं भाग आहे तेव्हा ते पळतात. तर हा एक त्याच्या स्वभावाचाच परिणाम आहे. तर त्यांना तुम्हाला काउन्सिलिंग करून बोलून समजावून थोडासा तुम्हाला हे सुधारावं लागेल. धन्यवाद. धन्यवाद वनश्रीजी. धन्यवाद.
आणि हे एरिक एरिक्सनच्या थेरीमध्ये पण आलं आहे की ते थांबवून ठेवतात बऱ्याचदा जे स्टूल असतात, आणि असे बरेचसे थेरीज आहेत जे डेव्हलपमेंटल चाइल्डसाठी दिलेले आहेत. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ॲबडॉमिनल पेन किंवा पोटदुखी हे लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते, आणि त्याचं एक कारण जंत आपण पाहिलंच आहे. त्याची विविध कारणे कुठली? कारण आत्ता पण जे फोन आलेलं तर ते हिस्ट्रीवरून वाटत होतं की कदाचित त्याला क्रोनिक गॅस्ट्रोएंटरायटिस असावा, स्टूलचं स्मेल वगैरेवरून. तर अशी कुठली कारणे असतात ज्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात किंवा पोटाची विविध तक्रारी आढळू शकतात? 1 वर्षाखालील मुलं तर स्वतःहून सांगत नाहीये की पोट दुखतंय, पण आईला लक्षात येते की तो पोटाला हातल्यानंतर रडतो किंवा दरवेळेस शी करण्या अगोदर रडतो किंवा वगैरे. तर जेव्हा लहान मुलांमध्ये जेव्हा पोट दुखतं तेव्हा ना लॅक्टोज इंटॉलरन्स हा प्रकार असतो, म्हणजे त्यांना दूध सहन होत नाही आणि त्याच्या दुधामुळे त्यांना जुलाब होतात. तर हा एक कारण खूप छोट्या मुलांमध्ये असतो. पण हळूहळू जसं जसं वय मोठं होईल, प्रायमरी लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर त्यांना दूध बंद करावं लागतं. पण जर का ते फक्त काही इन्फेक्शनमुळे किंवा असेल तर ते तात्पुरतं थोडे दिवस बंद केलं दूध आणि नंतर चालू केलं तर ते कमी होऊन जातं. दुसरी महत्त्वाचे कारण म्हणजे वय, म्हणजे जसं यंग मुलं असतात ना, 3-4 वर्ष किंवा 5 खेळकर मुलं जे बाहेर जेव्हा नंतर खायला वगैरे सुरू करतात तेव्हा जंताचा हा सगळ्यात तर महत्त्वाचा आहेच. मग नंतर ॲपेंडिसायटिस, म्हणजे जंत कधी कधी काय होतात, ॲपेंडिसच्या तोंडाला जाऊन अडकतात आणि ॲपेंडिस मोठं होऊ शकतं. तर अशा वेळेस ॲपेंडिसायटिस, जंतामुळे झालेलं ॲपेंडिसायटिस हा पण असू शकतं किंवा इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे पण ॲपेंडिसायटिस होऊ शकतं, ते होऊ शकतं. TB जर का मुलं खूप कुपोषित असेल, बारीक असेल आणि पोट दुखत असेल तर पेरिटोनायटिस किंवा कोलायटिस, ट्युबरक्युलर ॲपेंडिसायटिस, कोलायटिस किंवा हे होतं, होऊ शकतं, त्याच्यामुळे होऊ शकतं. ॲसिडिटी एक सिंपल गोष्ट आहे, आपण जे लक्ष नाही देत, तर उराच्या खाली जर पोटामध्ये दुखत असेल तर ॲसिडिटीमुळे होऊ शकतं. गॅस्ट्रोइंटेस्टाइनस इन्फेक्शन हा तर कॉमन आहेच आहे. आणि औषधांमुळे, म्हणजे मग नंतर शेवटी जेव्हा काहीच कारण नसेल तर सायकोलॉजिकल किंवा हे होऊ शकतं. आणि मायग्रेन, ॲबडॉमिनल मायग्रेन हा हे डायग्नोसिस बाय एक्सक्लुजन म्हणतात, म्हणजे सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा जर का ते असेल तर त्याला मायग्रेन हे खूप रेअर गोष्ट आहे. तर ॲबडॉमिनल पेनचं ते होऊ शकतं. ओके, म्हणजे विविध कारणे असतात पोटदुखीचे, ज्याच्यात हेपेटायटिस, एपिगॅस्ट्रिक पेन, गॅस्ट्रायटिस किंवा इतरही इंटेस्टिनल इन्फेक्शन्समुळे आपल्याला पोटदुखी होऊ शकते, आणि त्यात एक मुख्य कारण म्हणजे जंत आहे. मॅडम, तुम्ही ॲनिमिया किंवा रक्तवाढ न होणे याचाही उल्लेख केला जंताशी संबंधित. तर रक्त वाढ न होण्याचे विविध कारणे असतात, किंवा कदाचित आयर्न डिफिशियन्सी किंवा B12 डिफिशियन्सी किंवा मिक्स्ड ॲनिमिया असतो बऱ्याचदा. तर ही खरं तर कुठल्या जंतामुळे आपल्याला ॲनिमिया आढळतो, म्हणजे कुठल्या स्पेसिफिक जंतामुळे, आणि याला आपण कसं बघतो, म्हणजे चिकित्सेनुसार किंवा उपचारानुसार कसं बघतो ॲनिमियाला? अच्छा, मी जर बघितलं तर ॲनिमिया आणि जंत ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. तर असं आहे की जेव्हा ॲनिमिया होतो, स्पेशली आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, तर तुमच्या म्हणजे जे काय म्हणतात ना, तुमची टेस्ट थोडी बदलते. तर मुलांना काय होते माहिती आहे का, थोडीशी टेस्ट बदलते म्हणलं त्यांना काय म्हणतो माहिती, त्यांना माती खायची इच्छा होते, भिंतीवरचं रंग, पेंट वगैरे खायची इच्छा होते, आणि मग ते माती वगैरे आणि पेंट वगैरे खातात, त्याच्यामध्ये जंताचं इन्फेक्शन. म्हणजे ॲनिमिया पहिला की जंत पहिलं हे कारण सांगणं खूप कठीण आहे. कारण ॲनिमियामध्ये टेस्ट चेंज होते आणि त्यामुळे त्यांना माती खायची इच्छा होते, पेंट खायची होते, काही जणांना बर्फ खायची इच्छा होते किंवा तांदूळ, कच्चे तांदूळ वगैरे असं खायची इच्छा होते. तर हा जो होतो तो त्याच्यामुळे पण त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, आणि जंतामुळं ॲनिमिया होऊ शकतं. हे दोन्ही एकमेकावर. म्हणून जेव्हा आयर्न डेफिशियन्सी आणि किंवा लोह हे आपल्याला कसं कळतं, त्यांची ब्लड टेस्ट करतो आपण. ब्लड टेस्ट करतो, मूल जेव्हा पांढरा दिसतो आणि त्याचे हात, तोंड, जीभ, हात, चमडी पांढरी दिसते, तेव्हा आपल्याला लक्षात आहे की त्याला ॲनिमिया आहे. मग ब्लड टेस्टमध्ये ते समजतं आपल्याला. ब्लड टेस्टवरून लक्षात येतं. CBC एक सिंपल टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा ॲनिमिया आहे, म्हणजे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, B12 आणि फोलिक ॲसिड कमी असल्यावर त्याला मेगालोब्लास्टिक ॲनिमिया आहे का, दोन्ही पण न्यूट्रिशनल ॲनिमिया आहेत, पण ट्रीटमेंट B12 आणि आयर्न द्यावं लागतं ना वेगळं, त्यामुळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सिरम आयर्न TABC म्हणजे खरंच त्याच्या शरीरामध्ये लो आहे की नाही हे पण आपल्याला कळू शकतं.
आणि नंतर स्टूल पण आपण त्याचबरोबर टेस्ट करतो, ओवा आणि सिस्ट. पण असं आहे की आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामुळे तुम्हाला स्टूल किंवा ओवा टेस्ट करणं आवश्यक नाहीये. हे गृहीत धरलं जाते की त्याच्या पोटामध्ये जंताचं औषध, भले त्याला जंत दिसलेले असावे किंवा नसावे, पहिले जंताचं औषध देऊन नंतरच त्याला लोहाचं औषध सुरू केलं जातं. तर मॅडम आपल्याला एक फोन येतोय, वरद बोलतायत बदलापूरवरून. वरद, तुमचा प्रश्न विचारा. विचारू? बोला. प्रश्न विचारा वरद, बोला. हो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की जंत हे किती वयापर्यंत साधारणतः होतात व ते मोठ्यांनाही होतात का? व मोठ्यांना होत असेल तर त्यावर उपाय काय? नक्कीच, धन्यवाद. जंतांना काही माहिती नसतं कोण किती वयाचे आहेत. जंत अगदी जे मूल खायला सुरू केलं आणि ज्याचे हात मातीमध्ये जातात त्या वयापासून तुम्ही 80, 70, 90 वर्षाचे तुम्ही जगेपर्यंत जिथे तुम्हाला मातीचा सहवास आहे त्या वयापर्यंत तुम्हाला कोणालाही जंत होऊ शकतात. फरक एवढाच आहे की जे वय तरुण पिढी आहे ती खूप मातीमध्ये खेळते, बाहेर जाते, स्वच्छता बाळगण्याच्या बद्दल एवढं जास्त विचार नाही करत आणि म्हणून ह्यांच्यामध्ये जंत जास्त दिसतात म्हणून. आणि ती युवा पिढी आपल्या देशाची एक भवितव्य घडवणारी पिढी असल्यामुळं आपण राष्ट्रीय कार्यक्रमानुसार 1 ते 19 वर्ष मुलांना जंत निवारणाचं औषधं देतो. याचा अर्थ असा नाही आहे की 20 ते 80 वर्षामध्ये ते होणार नाही. त्यांनाही जंताचे इन्फेक्शन होऊ शकतं जर का तुम्ही ह्या सगळ्या स्वच्छतेची काळजी नाही घेतली तर. पण असं गृहीत धरलं जातं की तुम्ही स्वतःहून तेवढे ह्याबद्दल काळजी घेणारे व्यक्ती आहात आणि त्यामुळे तुम्हाला सांगणं किंवा शिकवण्याची गरज नाही आहे. आणि जर का तुम्हाला तसे लक्षण झाले तर तुम्ही स्वतःहून डॉक्टरकडे जाचाल किंवा स्वतःहून त्याचं ट्रीटमेंट कराल, म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये गिनती केली जात नाही. अर्थवा नाहीतर ही आजार सगळ्या वया गटामध्ये होऊ शकतो. नक्कीच याच्याशी निगडीत एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं एक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर सुजाता रासोरे मॅडमसोबत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे राष्ट्रीय जंतनाशन दिवस आणि याबद्दलच मॅडमने आपल्याला जंतविषयी कुठले सिम्पटम्स किंवा कुठले लक्षण आपल्या शरीरात उद्भवतात, त्याची ड्रग्स किंवा त्याची उपचार पद्धती कशी आहे आणि ही खरं तर मोहीम राबवली कशी जाते याबद्दल आपल्याला सांगितलं. आणि ही जंत हा जो प्रकार आहे तो फक्त लहान मुलांना नाही तर सगळ्यांमध्ये म्हणजे तरुणांमध्येही होऊ शकतो किंवा वृद्ध अवस्थेत असणाऱ्या व्यक्तींमध्येही होऊ शकतो, हेही आपल्याला मॅडमनी पटवून दिलं. मॅडम आपल्याला एक फोन येतोय, सीमा बोलतायत कल्याणवरून. सीमाताई तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. माझी मुलगी 17 वर्षाची आहे. तर तिला आहे ना म्हणजे असं बऱ्याचदा आहे ना गॅसचा प्रॉब्लेम होऊन जातो. तर म्हणजे टॉयलेटला साफ होत नाही आणि समजा असं मैद्याचे वगैरे पदार्थ खाण्यात गेले तर थोडंसं टॉयलेटमध्ये रक्त पडतं आणि कधी कधी सेम टॉयलेट फेस होतो आणि ती खूप घाबरते. तिला म्हणजे घाबरण्याचा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिला असं वाटतं की माझ्याकडून काही होईल आणि तेव्हा ती एकदम पोटच धरून बसते. आणि इतर वेळेस जर व्यवस्थित जेवण असेल म्हणजे ज्वारीचं वगैरे खाण्यात केलं तर एकदम नॉर्मल असते, पण त्या जेव्हा मैदा वगैरे खाण्यात केलं तरच त्रास होतो. माझा प्रश्न समजला ना मॅडम तुम्हाला? धन्यवाद. मला तुमचा प्रश्न समजला. तुमची मुलगी मैदा किंवा जेव्हा गव्हाचे पदार्थ जास्त खाते तेव्हा तिला पोट दुखतं आणि जास्त जुलाब होतात आणि कळ मारून होतं, बरोबर? तर तिला तुम्ही जर का आतापर्यंत कधी डॉक्टरकडे दाखवला नसेल तर तुम्हाला दाखवणं खूप आवश्यक आहे. कारण काही मुलांना जे म्हणतात ना गहू किंवा गहूपासून बनणारे जे पदार्थ आहेत ते खाल्ल्यानंतर त्रास होतो आणि त्या आजाराची एक टेस्ट आहे, तर ती टेस्ट करणं आवश्यक आहे. ती ब्लड टेस्टवर होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की खरंच तिला ते ॲलर्जी आहे का. ग्लुटेन म्हणण्याची हे गहू आणि मैद्यामध्ये त्याचा जास्त प्रमाण असतो आणि त्याच्यामध्ये त्यांना गॅस होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पातळ शी होणे, पोट दुखणे, अपचन वाटणे, हे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये असू शकतात. तर असा आजार आहे की नाही त्याचा निदान होईल. आणि जर का तसं असेल आणि तुमचं तसं ग्लुटेनचं
ॲलर्जी असेल तर तुम्हाला हे पदार्थ गहू आणि गहूपासून बनणारे सगळे पदार्थ बिस्किट वगैरे तुम्हाला हे नाही द्यायला पाहिजे. असे मुलं ज्वारी आणि तांदूळ ह्या अशा पदार्थावर जास्त त्यांचं निवारण होऊन त्यांचं पोटदुखी कमी होऊ शकते. तर तुम्ही ह्याबद्दल तुम्ही ही टेस्ट तुमच्या जवळपासच्या डॉक्टरांना विचारा आणि ही करून घ्या आणि तुम्हाला त्याच्याबद्दल त्याचं सोल्युशन मिळेल. नक्कीच. म्हणजे सिलियाक डिसीज किंवा ग्लुटेन एन्ट्रोपॅथी यामुळे असे सगळे लक्षणं उद्भवू शकतात हे आपल्याला मॅडमने पटवून दिलं. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की हेडेक म्हणजेच डोकेदुखी विथ फिट्स म्हणजे सीझर जे असतात तर याचे बरेचसे कारणे असतात. यामध्ये आपण सबड्युरल हेमॅटोमा, ट्युबरक्लोमा किंवा ब्रेन ट्यूमर असे काही कारणं बघतो. पण आम्ही जेव्हा मेडिकल स्कूलला होतो तेव्हा असा अभ्यास करायचो की समवन इटिंग पोर्क, जे पोर्क खाणारे व्यक्ती आहेत त्यांना न्यूरोसिस्टिक सर्कोसिस सारखा आजार होऊ शकतो. आता न्यूरोसिस्टिक सर्कोसिस हे जंतच आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे यामध्ये ही चिकित्सा पद्धती जी उपचार पद्धती आहे ती जंतनाशन सेमच असते किंवा वेगळं आपण बघतो याला? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा आजार जंतामुळे होतो ह्या गोष्टीला लोकांना कदाचित अजून जास्त एवढं त्याबद्दल माहिती पण नसावी. तर ही गोष्ट माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही फक्त स्वच्छता बाळगून नाही तर अन्नाची स्वच्छता नाही तर म्हणजे तुम्ही नॉनव्हेज जर खाणार असाल तर कच्चे मांस न खाणे किंवा पोर्क वगैरे तुम्ही खात असेल तर तुम्ही त्याला व्यवस्थित शिजवून खाणे किती आवश्यक आहे. तर हे ह्या न्यूरोसिस्टिक सर्कोसिसवरून कळतं. न्यूरोसिस्टिक सर्कोसिस म्हणजे टेपवर्म एक प्रकारचा एक वर्म आहे आणि त्याची अंडी जी असतात त्याला सिस्ट म्हणतात आणि ते सिस्ट जेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये जातं तेव्हा त्यांना न्यूरोसिस्टिक सर्कोसिस म्हणतात. आता तुम्हाला म्हणायचं असेल की पोक खाल्ल्याने ब्रेनमध्ये त्याची अंडी कशी जातात, तर पोक जर का त्या पोक किंवा ते म्हणजे पिग किंवा तो जो पोक आहे त्याला जर का न्यूरो टेपवर्मने तर ग्रासलेला असेल, कारण तो पण शेवटी एक असा प्राणी आहे तो काही पण घाण खाऊन जगणारा प्राणी आहे, तर त्याच्या शरीरामध्ये जर का त्या सिस्ट गेले असतील तर ते सिस्ट हळूहळू त्याच्या स्किन किंवा मसल्समध्ये जातात आणि त्या मसलमध्ये जर का ते सिस्ट असेल आणि ते जर आपण पोकचं मांस आपण कच्चं खाल्लं तर ते सिस्ट तुमच्या शरीरामध्ये जातात आणि जर का त्या शरीरामध्ये माणूस जेव्हा तो पोक खातो तो इंटरमिजिएट होर्स म्हणतात. म्हणजे मेन पोक जरी असेल किंवा पोक जरी त्याचा मुख्य हार्बर करणारा प्राणी असेल तरी माणसाच्या शरीरामध्ये त्याचं ते अंड्याचं ग्रोथ होते लार्वीमध्ये आणि नंतर ते जर का भरपूर स्टेजेस असतात. जर का ते सिस्ट नंतर आपल्या शरीरामध्ये गेले, ते वाढले आणि ते ब्रेनमध्ये गेले तर त्यांना न्यूरोसिस्टिक सर्कोसिस म्हणतात. आणि जर का ते आता समजा आता मी ते चित्र दाखवलेलं आहे न्यूरोसिस्टिक सर्कोसिसचं, ते कुठेही जाऊन बसू शकतात. जर का ब्रेनच्या पुढच्या भागामध्ये जाऊन बसलं तर तुम्हाला आकडी येऊ शकते किंवा जर का तुम्हाला पाठच्या भागात जिथे आपल्याला बुबुळ असतात तिकडे जाऊन बसलेलं असेल तर तुम्हाला डोळ्याचा त्रास होऊ शकते. म्हणजे ह्या हद्दपर्यंत असतात की ते आपल्या शरीराच्या चमडीच्या खालून त्यांची वळण होऊ आपल्याला गाठ आहे असं पण होऊ शकतं किंवा डोळ्यामध्ये पण न्यूरोसिस्टिक सर्कोसिस आम्ही बघितलेले आहेत आणि शरीराच्या डोक्यामध्ये पण न्यूरोसिस्टिक सर्कोसिस. तर ह्याचा निदान आपल्याला सिटी स्कॅन केल्यानंतर ती टीबीची गाठ आहे का न्यूरोसिस्टिक सर्कोसिसची गाठ आहे हे आपल्याला कळतं. लिपिड पीक म्हणून एक असतं टेस्ट आपण सिटी स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला कळतं की हे न्यूरोसिस्टिक सर्कोसिस आहे की नाही. आणि जर का न्यूरोसिस्टिक सर्कोसिस असेल तर आपल्याला त्याचं अल्बेंडाझोल हे जे औषध आहे ते 21 दिवस द्यायचं असतं आणि त्याबरोबर त्याला आकडीचे औषध द्यायचं असतात. आणि अचानक जर का तुम्ही औषध एवढे जास्त दिले तर ते सगळे सिस्ट तुटून तुम्हाला त्याची रिॲक्शन होऊ शकते आणि आकडी येऊ शकते किंवा ब्रेन इडिमा होऊ शकतो. म्हणून तुम्हाला पहिले 8 दिवस स्टिरॉइड्स पण द्यायचे असतात. हा ट्रीटमेंट हा वेगळाच प्रकार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा आजार माहिती असणं आवश्यक आहे. हा खरं तर रेअर आहे पण महत्त्वाचा प्रकार आहे, जसं आपल्याला मॅडमने पटवून दिला. मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही या क्षेत्रात म्हणजे जंतनाशन जी मोहीम आहे त्या क्षेत्रात खूप जास्त काम केलं आहे, तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कसा फरक पडतो? म्हणजे कुठलं जंत हे शहरी भागात जास्त आहे आणि कुठले जंत हे ग्रामीण भागात आपल्याला बघायला मिळतात, याबद्दल काय सांगाल? जंत तर सगळीकडेच आहेत, फक्त एवढंच आहे की ग्रामीण भागामध्ये अजूनही आपल्याला
प्रत्येक घरी शौचालय अजूनही एवढी सुविधा प्रत्येक घरामध्ये सगळ्या घरामध्ये उपलब्ध नाही आहे आणि जास्त करून मुलं आणि छोटी मुलं खुल्यावर शौच करण्यासाठी अजूनही प्रादुर्भाव देतात आणि त्यामुळे त्यांच्या म्हणजे आणि शिवाय बिना चप्पलचे फिरणे, त्या शेतामध्ये गावामध्ये इकडे तिकडे जाणार त्यांना बिना चप्पलला फिरायला पण खूप आवडतं. आणि हे जे काही छोटे छोटे पद्धती आहेत की हात हे शौचालयाला जाऊन आल्यावर हात न धुणे, बिना चप्पलचे फिरणे, न शिजलेलं अन्न खाणे, डायरेक्टली झाडांचे फळं फुलं तोडून फ्रेश खाणे, भलेही ते फ्रेश मिळत असतील पण तुम्ही न धुता खाणे, ह्या सगळ्या कृतीमुळे ग्रामीण भागामध्ये जंतू ह्याचं जास्त परिणाम आहे आणि शहरामध्ये त्याच प्रमाणात तेवढं जास्त नाही आहे. थोडंसं अवेअरनेस आहे, प्रत्येकाला टॉयलेट्स वगैरे आहेत, तर मग त्याचा परिणाम त्याला शहरामध्ये कमी आहे. अजून काय? नक्कीच. मॅडम, तुम्ही अस्थमाचा उल्लेख केलेला की अस्थमासारखं किंवा दम्यासारखं जे पिक्चर असेल काही जंतामुळे होऊ शकतं, म्हणजे ट्रॉपिकल इओसिनोफिलियाबद्दल कदाचित तुम्ही बोलत असावा. तर हे आपण कसं बघतो? कारण याचे लक्षणं अस्थमासारखीच असतात किंवा दम्यासारखीच असतात, तर आपण कुठले तपासणी करतो किंवा लक्षणांमध्ये आपल्याला कसं बघता येईल? हां, खूप चांगला प्रश्न आहे. कारण अस्थमाचे प्रत्येक म्हणजे आम्ही पण जेव्हा पेशंटला दम लागतो तेव्हा आम्ही ह्या गोष्टीचा पहिला परिणाम विचार करतच असतो. कारण जर का त्याच्या पोटामध्ये जंत असतील आणि तर त्याचा परिणाम शेवटी शरीरावर होतोच. तर त्याचे सेल्स शरीरामध्ये इओसिनोफिल्स नावाचे सेल्स असतात, ते सेल्स खूप जास्त प्रमाणात वाढतात. हे आपण ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. मग IgE लेवल्स म्हणून बघतो. त्या टेस्टमध्ये IgE लेवल्स सहजरित्या 100 ते 500च्या आतमध्येच असतात. पण ट्रॉपिकल इओसिनोफिलिया किंवा पल्मोनरी इओसिनोफिलिया असेल तर त्यांचे 1000हून जास्त लेवल्स येतात. आणि त्यांच्या लंगमध्ये एक चित्र येतं, म्हणजे की एक रेटिक्युलर पॅटर्न म्हणजे म्हणतात. तर बरेच रेडिओलॉजिस्टला पण ते लक्षात येतं. आणि म्हणजे फक्त हिस्ट्री, जंत असणे, त्यांचे स्टूल ओव्हासिस्ट पॉझिटिव्ह येणे, IgE लेवल्स करणे, एक्सरे, ह्या सर्व टेस्टने आपल्याला लक्षात येतं की ह्याला पल्मोनरी इओसिनोफिलिया किंवा ट्रॉपिकल इओसिनोफिलिया आहे आणि त्याचं कारण त्याचे जंत आहेत. तर जंतामुळं हे झालेला जो पल्मोनरी लंगवर झालेला परिणाम आहे आणि ते इनडायरेक्टली म्हणजे डायरेक्ट जंतामुळे नाही तर जंतामुळे झालेले इओसिनोफिल्स नावाचे सेल्स आहेत, ते वाढल्यामुळे जो इन्फ्लेमेशन म्हणजे काय म्हणतात ते सूज आलेली आहे का आपल्या लंग्सवरती, फुफ्फुसांवरती आणि दम लागल्यासारखं होतो. आणि ह्याचा परिणाम कमी करण्यासाठी आपण जंताचे औषध देतो, प्लस इओसिनोफिलियासाठी पण औषधं देतो आणि मग हेट्राझान नावाचं औषध देतो आणि मग त्याच्यानंतर ते फरक होऊ शकतो. म्हणजे ते तपासण्यावरूनच आपल्याला कळणार आहे की CBC मध्ये कसा पिक्चर आहे आणि त्यानुसार आपण बघतो की हे ट्रॉपिकल इओसिनोफिलिया कदाचित असेल. मग याच्यात उपचार पद्धती हे जंतनाशनसारखीच असते? जंतनाशन तर द्यायचंच असतं, पण सेल्स जे इओसिनोफिलचे सेल्स जास्त आहेत ते कमी करण्यासाठी पहिलं आपण जंतनाशन औषध देतो. डायइथिल कार्बामेझेपिन म्हणून कार्बामेझाईन म्हणून एक औषध आहे हेट्राझान नावाचं, ते आपण औषध देऊन बघतो. तरी पण नाही कमी झाले असतील तर आपल्याला स्टिरॉइड्स द्यावं लागतं. स्टिरॉइड्स देण्या अगोदर पहिलं त्याचं मॅरो आम्ही करतो, कारण इओसिनोफिल शेवटी हे रक्ताचे घटक आहे आणि ते आपल्या बोन मॅरोमध्ये असतं. आणि विनाकारण स्टिरॉइड्स हा कॅन्सरसाठी पण एक उपचार आहे. आणि कुठे बोन मॅरोमध्ये काही इतर दुसरे काही सेल्स किंवा इतर सेल लाईनमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही हे बघितल्यानंतरच आपण स्टिरॉइड्स देतो. आणि स्टिरॉइड्स दिल्यानंतर पण कमी नाही झालं तर मग अजून दुसरे काही ब्लड टेस्ट आहेत ते आपल्याला म्हणजे हे इथल्या कार्यक्रमाच्या वाक्याच्या बाहेरचे आहेत की ते ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे की ते सेल्स कदाचित ते कॅन्सर प्री कॅन्सर कंडिशनमध्ये असतात त्याच्यामध्ये वाढलेत का किंवा इओसिनोफिलिक ल्युकेमिया म्हणून आहे त्याच्यामुळे झालं की नाही हे बघण्यासाठी आपण फ्लो सायटोमेट्री आणि ब्लड टेस्ट करायचं असतं. पण तो हा नंतरचा भाग आहे, तो खूप म्हणजे अगदीच कोणत्याच औषधाने परिणाम होत नाहीये तेव्हा आपण त्या टेस्टला जातो. नक्कीच. मॅडम, तुम्ही पेडियाट्रिशियन आहात आणि तुम्ही बाल कर्करोग विभागामध्ये पण खूप काम केलं आहे, तर आणखीन कुठले असे आजार आहेत जे आपल्या प्रेक्षकांना माहीत असले पाहिजे बालरोगाशी संबंधित, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कुठले आजार तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जास्त बघतात? मी जे बघते जास्त करून तर मी म्हणते ना लोहशी आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया जास्त बघते, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया जास्त बघते
प्लस अप्लास्टिक ॲनिमिया म्हणजे ज्याच्यामध्ये लाल पिवळे पांढरे पेशी बनत नाहीत, हा आजार बघते. थॅलेसिमिया बघतो. पण जास्त करून जर का पब्लिक हेल्थच्या दृष्टीने जर बघितलं तर मलेरिया, न्यूमोनिया, व्हायरल इन्फेक्शन, ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस अजूनही आपण ह्यावर मात करू शकलेलं नाही आहे. म्हणजे काय म्हणतात ते लूज मोशन्स जे होतात मुलांना, तर गॅस्ट्रोएंटरायटिस चुकीच्या अन्न दिल्यामुळं, म्हणजे तुम्ही साखर जास्त घालता की इम्प्रॉपर फिडिंगमुळे, बॉटल फिडिंग करता, व्हायरल इन्फेक्शन्स होतं आणि त्याच्यामुळे झाणारे जुलाब आणि अतिसार, ह्या आजाराचा परिणाम अजूनही खूप जास्त आहे आपल्या शरीरामध्ये. आणि ह्याबद्दल लोकांची अजून पण एवढी जास्त जागरूकता नाही आहे की आईचं दूध हे सर्वात छान दूध असतं आणि तुम्ही जर का वरचे दूध देता आणि ते पण बॉटलने देता तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतात. ह्या आजाराचे खूप पेशंट येतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे उंची वाढत नाहीये आणि वजन वाढत नाहीये आणि त्यांचं कुपोषण, माल नरिशमेंट हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याबद्दल मुलं खूप भरपूर येतात आणि एकंदरीत त्यांची मग शाळेमध्ये त्यांचं अटेंटिव्हनेस नसतं. ह्या आजाराची मुलं आम्ही खूप जास्त बघतो आणि बस जास्त करून इन्फेक्शनचे केसेस नक्कीच, तेच न्यूमोनिया. बरं, त्याचे जास्त बघतो. आपण मॅडम सोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचा एक कार्यक्रमात ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर सुजाता मॅडमसोबत. मॅडमनी ब्रेकवर जाण्याआधी आपल्याला जंताची लक्षणे कुठली, त्याचे प्रकार कुठले आणि त्याची उपचार पद्धती कशी आहेत याबद्दल आपल्याला माहिती दिली. त्यासोबत ट्रॉपिकल इओसिनोफिलिया किंवा न्यूरोसिस्टिक सर्कोसिस सारख्या आजारांबद्दलही आपल्याला माहिती दिली. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की समजा जंतनाशनची औषधं आपण समजा नाही घेतली, दीर्घकालीन औषधं नाही घेतली तर गुंतागुंतीचे कुठले प्रकरण आढळू शकतात, म्हणजे कुठले कॉम्प्लिकेशन्स तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बघितले? खूप चांगला प्रश्न आहे. जंताचं औषध आपण नाहीच घेतलं तर काय काय होऊ शकतं हे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये भरपूर बघितलेले आहेत. जंत आपल्या शरीरामध्ये इतके जास्त वाढले आणि ते जंत तर गप्प बसणार नाहीत, मोठी मोठी होतात, आतमध्ये गोळा तयार होतो. तर माझ्या ओपडीमध्ये एकदा मी बघितलेलं की एक आई आली होती त्याच्या मुलाला घेऊन की बाळाला पोटामध्ये गोळा आहे आणि तो गोळा फिरतोय. आणि मी असं हात लावून बघितलं की लिटरली गोळा असं एक असं दोऱ्याचा बंडल असल्यासारखा एक गोळा आणि तो खरंच फिरत होता. त्यावेळेस आम्हाला डाऊट आलाच की कदाचित हा वर्मचा बॉल असेल. आणि त्या पेशंटला तुम्ही 24 तासाच्या आत आम्ही सर्जरीला घेतलं होतं. आणि लिटरली आम्ही जर का हे चित्र बघितलं तुम्ही तर अशाच पद्धतीने जंताचा गोळा पूर्ण त्याच्या पोटातून निघाला होता. म्हणजेच काय, जर का तुम्ही जंताचे औषध नाही घेतले आणि व्यवस्थित तुम्ही त्याचं हे पालन, स्वच्छतेचं पालन नाही केले, तुमच्या पोटामध्ये जंत तर वाढणारच वाढणार आणि ती जंत कुठेही अडकून बसू शकणार. त्याचं एक उदाहरण, गोळा तरी एक वेळ ठीक आहे, तुम्ही काढू शकणार कदाचित, पण जर का ते जंत जर का तुमच्या पॅनक्रियाज, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज जिथे ग्रंथी आहे, खूप महत्त्वाची ग्रंथी आहे आपल्या शरीरामध्ये, सगळे डायजेस्टिव्ह ज्यूस बनवणारी ग्रंथी आहे, इन्सुलिन बनवणारी ग्रंथी आहे, त्याच्या तोंडाला जर का जंत अडकले तर पॅनक्रियाटायटिस नावाचा आजार होतो, ज्याच्यामध्ये त्याला खूप पोटात जास्त दुखून येते, त्याचे एन्झाईम्स आहे होतात आणि म्हणजे ती एक मेडिकल इमर्जन्सी सारखी होते. लिव्हरमध्ये जाऊन जर बसले तर एक मोठा सिस्ट बनतो आणि लिव्हर ॲप्सेस बनतो आणि ज्याच्या ऑपरेशन करणं खूप आवश्यक आहे. असं ह्याच्या चित्रामध्ये बघता तर तुम्ही एक लिव्हर ॲप्सेस, न्यूरोसिस्टिक सर्कोसिस, सेल्स ते सिस्ट आणि ओवा अंडी लिव्हरमध्ये जाऊन तिथे ॲप्सेस तयार करतात, पूर्ण लिव्हर डॅमेज करतात आणि त्याला तुम्हाला ऑपरेशन, औषधं तर द्यावीच लागतात 3 आठवडे किंवा 4 आठवड्यापेक्षा जास्त, प्लस त्याला ऑपरेशन करून काढणं आवश्यक आहे. व्यवस्थित नाही काढलं तर ते इतर ठिकाणी पसरलं तर ते अजून वाढण्याची शक्यता असते. तर हा एक तिसरा परिणाम आहे लिव्हरवरती. पायाच्या ह्याच्यातून, जखमेतून जर का ते हळूहळू वरती पसरले, ब्लड सप्लायमध्ये गेलं तर मी आता जसं बोलले त्यांच्या लंगवर परिणाम होऊ शकतो, त्यांच्या ब्रेनवर परिणाम होऊ शकतो. कधी कधी तर ते जंताचे सिस्ट तुमच्या लंग्समध्ये जाऊन अडकतात. जसं मी म्हणले की ते छोटे छोटे लार्वी तुमच्या श्वासनलिकेमध्ये हळूहळू वरती येऊन
रात्री तुम्हाला झोपताना खोकला वगैरे जो येतो कदाचित त्याच्यामुळे असतं, आणि ते लार्वी नंतर जाऊन लंग्समध्ये जाऊन अडकली तुमच्या, तर तिथे त्या एरियामध्ये तुम्हाला त्याचं ऑक्सिजन सप्लाय कमी होतं आणि ते न्यूमोनियासारखं दिसतं. पण जेव्हा CT स्कॅन वगैरे करतो तेव्हा तुम्हाला ते सिस्ट दिसतात त्याच्यामध्ये, आणि त्याचा परिणाम लंगवर पण होतो. तर अशा बऱ्याच सिस्टीम आहेत. आपल्याला फक्त एक पोट नाही, तर लिव्हर, लंग्स, पॅनक्रियाज, अपेंडिसायटिस सारखा आजार होऊ शकतो जर का अपेंडिक्समध्ये जाऊन ते अडकले तर. किंवा कधी कधी आतडीला पीळ बसते, कारण ते एवढे मोठी गाठ असते ना, ती आतडी सगळी त्याच्या भोवती पीळ जाते. तर आतडीला पीळ देण्याने अॅक्यूट ॲब्डोमेन असतं, ज्याला तुम्हाला डॉक्टरला ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही होत. तर ह्या सगळ्या आजारापासून तुम्हाला मुक्ती जर का पाहिजे असेल तर तुम्हाला स्वच्छता बाळगणे आणि जंतनाशक औषध वेळोवेळी घेणे खूप आवश्यक आहे. नक्कीच, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंतीचे प्रकार हे जंतामुळे होऊ शकतात हे आपल्याला मॅडमने सांगितलं, की लंग्समध्ये, लिव्हरमध्ये, पॅनक्रियाजमध्ये किंवा इतरही ऑर्गन्समध्ये हे जंत पसरून विविध आजार उद्भवू शकतात. मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की समजा हे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे, इम्युनिटी, ती लहान मुलांमध्ये कमी असते बऱ्याचदा, तर ती वाढवायची असेल तर आपण कुठले प्रकार, म्हणजे कुठले काय काय करू शकतो? इम्युनायझेशन झालं किंवा कुठले काय, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती द्या. रोगप्रतिकार शक्ती फक्त पहिल्या 6 महिन्याच्या अगोदर कमी असते, कारण ते रोगप्रतिकार शक्ती देणारे लिम्फ नोड्स, लिम्फॉइड ऑर्गन्स हे स्ट्रॉंग बनायचे असतात. पण आईचे निसर्गाने त्या पिरियडमध्ये काळजी घेतलेली आहे की आईचे अँटीबॉडीज त्याला मिळालेले असतात, ते 6 महिन्यापर्यंत त्यांनी कार्यरत असतात. नंतर आपल्या शरीर त्यांचे अँटीबॉडीज बनायला सुरू करतं. आता बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स असतात आणि आपल्या शरीरामध्ये, आणि बी लिम्फोसाइट्स अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये स्वतःहून रोगप्रतिकार शक्तीचे कामं करत असतात. तर आता एकंदरीत जर का तुमचे बी लिम्फोसाइट म्हणजे टी लिम्फोसाइट्स तुमचं सगळं काही नॉर्मल असेल तर तुम्हाला फक्त व्यवस्थित आहार, हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, व्यवस्थित आहार घेणे खूप आवश्यक आहे. कारण हे जे तुमच्या शरीरामध्ये अवयव आहेत हे सगळं कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला स्वच्छता तर आहेच आहे, पण आहार हा खूप महत्त्वाचा भाग होतो. जसं व्हिटॅमिन ए, सिंपल साधी गोष्ट आहे. व्हिटॅमिन ए आपण जे देतो लहान मुलांना, पहिल्यांदा 9 महिन्याचं मिझल्सच्या वॅक्सिन बरोबर देतो आणि नंतर दर 6-6 महिन्याने त्याचे डोस 5 वर्षापर्यंत द्यायचे असतात. तर असं लक्षात आलेलं आहे की व्हिटॅमिन ए ची जर कमतरता असेल तर तुमचं म्युकोजल इंटिग्रिटी म्हणतात, जे म्हणजे आपल्या शरीरामधील आतील आतडीला जी लायनिंग असते ना, ती जर तुटली तर त्यातून थोडंसं इन्फेक्शन जाऊन आपल्याला न्यूमोनिया होतो किंवा लूज मोशन्स होतात किंवा काही पण इन्फेक्शन लवकर होतात. तर व्हिटॅमिन ए हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डी हे पण स्किन इंटिग्रिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे, किंवा आपल्याला स्किनचे इन्फेक्शन्स, आजार होऊ नये, आणि व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आपले हाडं मजबूत होणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी. इवन कॅल्शियम तुमच्या नॉर्मल इम्युनिटीसाठी, म्हणजे जे आपले सेल्स शरीरामध्ये इकडून तिकडे फिरतात त्यांना पण कॅल्शियमची एक ताकद लागते त्यांच्या हालचाली करण्यासाठी. तर हे खूप आवश्यक आहे. लोह, 3 लोह, व्हिटॅमिन, कॅल्शियम ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या शरीरामधली इम्युनिटी. आणि म्युकोजल इंटिग्रिटी म्हणजे आपल्याला इन्फेक्शन हे बाहेरच्या ह्याच्यातून होऊच नये, ह्यासाठी तुम्हाला काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जर का तुम्हाला इम्युनो डेफिशियन्सी, एक अनुवंशिक आजार नसेल तर नैसर्गिकरित्या अन्न व्यवस्थित खाणे आणि स्वच्छता बाळगणे याने इम्युनिटी वाढते. खरं तर आहार विहार खूप महत्त्वाचा आहे असं तुम्ही आम्हाला पटवून दिलं. मॅडम, आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही शेवटचा संदेश काय द्याल राष्ट्रीय जंतनाशन दिवसाबद्दल? कधी पण कोणत्याही आजारीला छोटा समजू नका. म्हणजे जंत जरी जंत असतील तर त्यांनी त्यांचे परिणाम मेंदूपासून डोक्यापर्यंत दाखवतात. आणि हा आजार, आणि आपण असं नाही आहे की जंतामुळे कोणाचे जीव दगावला नाही, अशातला भाग नाही आहे. जर का तुम्ही जंताचा परिणाम ह्याचा नाही घेतला काळजी, तर गव्हर्नमेंटने का, म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये हे का, कारण जर का तुम्ही जंत निवारण केलं तर असं लक्षात आलेलं आहे या सर्वेमध्ये की जर का तुम्ही जंत निवारण केलं तर 10% मुलांचं वजन 10% वाढलेलं आहे. आणि अजून 6 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी दिल्याने 15% त्यांचे वजन वाढलेले आहे. 5 ते 10% हिमोग्लोबिन वाढलेले आहे. 23 ते 25% त्यांची वर्गामध्ये अटेंडन्स, ॲब्सेंटिझम कमी झालेले आहे, अटेंडन्स वाढलेला आहे. तर इतका मोठा परिणाम जेव्हा तुमच्या
युवा पिढीवर होऊन आपल्या सशक्त नागरिक बनण्यासाठी एवढी मदत होत असेल तर माझं असं मत आहे प्रत्येक नागरिकाने ह्याचा पूर्णपणे ही मोहीम राबवण्यासाठी मदत करावी. आपल्या मुलांनाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या मुलांना जंतनाशकच औषधं देणं आवश्यक नाही, तर स्वच्छतेबद्दल जागरूकता करणे, कचरा कचरेपेटीतच टाकणे, शौचालयाला जाऊन आल्यानंतर हात धुणे, नख वेळ काढणे आणि तोंडामध्ये हात वगैरे न घालण्याबद्दल हे करणे आवश्यक आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात, आमचं एवढा चांगल्या प्रकारे जंतनाशनबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचं निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.